एवढा 120 फुटाच्या होल्डिंगवर बीएमसीचं लक्ष का नाही केलं, किंवा हायवे लगत असणाऱ्या ज्या काही शासनाच्या आहेत त्यांचं लक्ष का नाही केलं? मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार गेल्या 25 वर्षात इतका मजबूत झाला आहे. होल्डिंगचं फाउंडेशन कमकुवत आहे, पण भ्रष्टाचार आणि मुंबई महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचं फाउंडेशन खूप मजबूत आहे. आणि म्हणून अनेक वेळा तक्रारी करून दुर्लक्ष करण्यात आलं. भूषण गगरानी नवीन मुंबई महापालिका आयुक्तांनी मला कमिटमेंट दिलं आहे की या सगळ्यांचं स्पेशल इन्स्पेक्शन, स्पेशल स्ट्रक्चरल फाउंडेशनचं ऑडिट ताबडतोब सुरू करण्यात येणार. भावेश भिंडे, इगो मीडिया आणि त्याचा ग्रुपचा बाकी कंपन्यांचं पण ताबडतोब इन्स्पेक्शन केलं जाणार. मी महाराष्ट्राच्या सरकारला अपील करतोय की ही जागा मुळात राज्य सरकारची, पण ते राज्य सरकारची जागा पोलिसांकडून मग ते महाराष्ट्र पोलीसचे एक डिव्हिजन रेल्वे पोलीस, हे रेल्वे पोलीस केंद्र सरकारचं नाही, रेल्वेचं नाही, महाराष्ट्र सरकारचा, आणि तिथून त्याचा कल्याण निधीमध्ये ही जागा ट्रान्सफर केली गेली आणि तिथे गैरकायदेशीररित्या पेट्रोल पंप आणि होल्डिंगचं उत्पन्न उभं करण्यात आलं. अशा माडाचा, MMRDAचा, PWDचा जागेवर शेकडो होल्डिंग गैरकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या आहे. तर माडा, MMRDA, कलेक्टर लेन सरकारी जागेवरचा होल्डिंग ताबडतोब त्या संस्थेनी स्पेशल ऑडिट ड्राईव्ह करावं अशी माझी मागणी आहे. सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की एप्रिल महिन्यामध्येच म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये तुम्ही जाऊन तिथे जाग विचारलं होतं, तुमचंच सरकार आहे तरी सुद्धा अद्यापही त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. मात्र एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर सरकारला जाग येते आणि मग घोषणा केल्या जातात, मग ह्या सर्वांवरती कारवाई केली जाते. आपण पाहिलं होतं मिहिर कोटेचा यांची देखील आचारसंहितेच्या पूर्वी होर्डिंग लागली होती, त्यावेळी देखील तक्रार करण्यात आली होती. तुम्ही तेव्हा का नाही? आणि ही गोष्ट आज पहिल्यांदा नाही झाली, ह्याच्या आधीही झालेली असताना जर प्रशासनाचं दुर्लक्ष करत असते तर राज्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय असावी? एप्रिल मध्ये मी मैदानात आल्यानंतर त्यावेळी झाडं मारण्याची केमिकल द्वारा दुर्घटना घडली. त्याचा 3 आठवड्यात चौकशा झाल्या, FIR झाल्या आणि कारवाई पण झाली. ही कारवाई 12 तास आधी 12 मे रात्री झाली. त्यांनी 12 मे रात्री मला इन्फॉर्म केलं की आम्ही निर्णय घेताय, मी फाईल नोटिंगवर सही केली आहे, हे सगळे बेकायदा होल्डिंग भावेश भिंडेचे पाडण्याच्या आदेश दिले. म्हणजे 3 आठवड्यात ते हे आम्ही शोधून काढून केलं. मुद्दा आहे हे पेट्रोल पंप कसं काय मंजूर झालं? सरकारी, महाराष्ट्र सरकारची जागा, त्याच्यावर एवढे इलिगल होल्डिंग कसं उभारण्यात आलं? हा एक घाटकोपर संबंधित. पण माझी मागणी आहे की मुंबईत ते शेकडो होल्डिंग्स आहेत. राज्य सरकारच्या जागेवर अशा प्रकाराचा बेकायदेशीर शेकडो होल्डिंग गेल्या काही वर्षात उभारण्यात आलेल्या आहेत. तर गेल्या काही वर्षात शेकडो होर्डिंग्स अशा पद्धतीनं या ठिकाणी मुंबईत खरं तर अवैधपणे उभारण्यात आल्याचा आरोप सध्या सोमय्या यांनी केला. आपण पाहतोय घाटकोपरमधील घटनेवर सध्या किरीट सोमय्या हे भाष्य करत होते.